Namaskar. 8th standard subject is mathematics and today's our lesson chapter is 12 number chapter equation in one variable. So let us start. What is mean by equation? The word equation is there. Equation म्हणजे आपण आता पण पॉलिनॉमियल शिकलेलो आहे, बरोबर आहे. इक्वेशन्स म्हणजे काय असतं की ज्यामध्ये लक्षात ठेवायचं इक्वल टू साइन आहे. असे त्यामध्ये दोन साइड्स असतात. एक या साइडला LHS असते, या साइडला म्हणतात त्याला RHS म्हणतात. LHS आणि RHS जे आहे ते इक्वल टू साइनने सेपरेट केलेलं असतं. असं जे असेल त्याला इक्वेशन म्हणायचं. आता इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय? उदाहरणार्थ जे आपण स्मॉल लेटरमध्ये AB अप टू Z स्मॉल लेटरमध्ये हे व्हेरिएबल म्हणून यूज करतो. व्हेरिएबल म्हणजे यांची जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला एक्झॅक्ट माहीत नसते, एक नसते, याच्या अनेक व्हॅल्यूज येऊ शकतात. व्हेरिएबल आणि दुसरा पॉईंट असतो कॉन्स्टंट. काय असतो? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे 1 2 3 नाही, जे काही नंबर्स आहेत 32 आपण जे काही घेऊ हे सर्व कॉन्स्टंट आहे. कारण 2 ची व्हॅल्यू 2च आहे, 1 ची व्हॅल्यू 1च आहे. तसं या ठिकाणी Z ची व्हॅल्यू काही येऊ शकते. 1 येऊ शकते, 3 येऊ शकते, 4 येऊ शकते, काहीही येऊ शकते. किंवा यामधील कोणतं एक व्हेरिएबल घेतलं तर त्याची व्हॅल्यू काहीही येऊ शकते, म्हणून याला व्हेरिएबल म्हणायचं. मग आज आपल्याला काय पाहिजे? आपल्याला असं पाहिजे पहा का इक्वेशन इन वन व्हेरिएबल. जसं नेम आहे त्या पद्धतीने समजून घ्यायचं का वन व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल आय एम गोइंग टू टेक, मोस्टली घेतात तो एक्स. मीन्स पहा सी 2x प्लस 3x इक्वल टू 5. दिस इक्वेशन इज इन वन व्हेरिएबल दॅट इज x. पण मी जर असं घेतलं 2x प्लस 3y इक्वल टू 5, हे इक्वेशन इन वन व्हेरिएबल नाही, हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल येते. x पण आहे आणि y पण आहे. म्हणजे आपल्याला जे काही स्टडी करायचा आहे तो इक्वेशन इन वन व्हेरिएबल असा करायचा आहे. ठीक आहे. तर आता यासाठी आपण 7th स्टँडर्डमध्ये जे काही पाहिले ते अगोदर असतं, दॅट इज लेटेस्ट रिकॉल. पुस्तकाप्रमाणे जायचं आहे आपल्याला, वर्ड नीट पाहायचं आहे. पहा लेटेस्ट रिकॉलमध्ये पहा. In previous standard, we have studied equation in one variable. The value of variable which satisfied the given equation is called solution of that equation. हे आपण 7th मध्ये पाहिले. या पहिल्याचा अर्थ काय पहा. उदाहरणार्थ 3x इक्वल टू 15. आपण हे जर सॉल्व करायचं असेल तर x इक्वल टू 15, इकडे 3 मल्टिप्लाय आहेत, मग काय होणार? डिवाइड होणार. x इक्वल टू 3 5 15, that is 5. Means see here the value of variable which satisfied the given equation. Value of variable here 5 is the value of x variable which satisfied this equation. हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल की नाही? म्हणजे 3 इंटू एक्स ऐवजी काय टाकायचं? 5. 3 इंटू एक्स ऐवजी मी 5 टाकतो तर काय होणार? 15. म्हणजे हे इक्वेशन जे आहे ते व्हेरिएबल व्हेरीफाय झालं, सॅटिस्फाय झालं, आणि धिस इज कॉल्ड सोल्युशन. त्यामुळे आपण हे एक्स इक्वल टू 5 जे आहे याला काय म्हणतो? सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. ओके. नेक्स्ट, सॉल्विंग अन इक्वेशन मीन्स टू फाइंड द सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता आपण जे सोडवलं त्यालाच काय म्हणतात? टू फाइंड द सोल्युशन ऑफ इक्वेशन. हे सर्व तुम्हाला 7th मध्ये माहिती आहे, हे फक्त पुन्हा रिकॅप आहे. The equation obtained by performing the same operation on its both sides does not change its solution. Using this property, we obtain new but simpler equation and solve the given equation. आता हा पॉईंट जो आहे ना, तो मी इक्वेशन सोडवताना येणार आहे त्यावेळेस समजून सांगितलं. याचा तुम्ही आत्ता सध्याला टेन्शन घेऊ नका. फक्त आपण दोन्ही साईडला सेम ऑपरेशन करतो, हा पॉईंट आहे हा. मग पहा ऑपरेशन कोणकोणते आहेत पहा. टू ॲड सेम नंबर टू बोथ साइड हे करू शकतो. टू सबट्रॅक्ट सेम नंबर फ्रॉम बोथ साइड, दोन्ही
सबट्रॅक्ट करू शकतो, काहीही चेंज होत नाही इक्वेशन मध्ये. टू मल्टिप्लाय बोथ साइड बाय सेम नंबर, एकाच नंबरने मल्टिप्लाय केलं दोन्ही बाजूला तरी काही फरक पडत नाही, किंवा टू डिव्हाइड बोथ साइड बाय सेम नॉन झिरो नंबर, काहीही चेंज होणार नाही. हे 4 पॉइंट आहेत. ठीक आहे, त्यांनी आता एक आपल्याला एक्झाम्पल दिलंय जे 7th मध्ये तुम्ही शिकलेला आहात, फक्त आपल्याला समजून घ्यायचं. फिल इन द बॉक्सेस टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. x + 4 = 9. x + 4 पहा. आता हे जे इक्वेशन आहे x, एक मिनिट तुम्हाला इथे दाखवतो, इकडे पहा. x + 4 = 9. मी हे कसं करणार? x = 9 हे +4 होते, ते या साईडला काय झाले? -4. दॅट इज x = 4 - 5 9 - 4 = 5 आन्सर. बरोबर आहे. आता हीच रिअल मध्ये आपण काय करतो पहा, या ठिकाणी x + 4 पहा = 9 आहे, बरोबर. तर मी काय करणार, काही यामधून सुद्धा सबट्रॅक्ट 4 करणार आणि इकडूनही सबट्रॅक्ट 4 करणार, म्हणजेच +4 -4 कॅन्सल, म्हणजे फक्त x राहिला आणि 9 - 4 5 झाले. तेच करतो, त्याचा एक तर ट्रान्सपोज म्हणतात त्याला. 4ला इकडे मायनस करा किंवा इथे -4 करा आणि इकडे -4 करा, एकच. तर तीच मेथड इथे दिली त्यांनी पहा. x + 4 इथे +4 आहे ना, मग यामधून हे 4 मायनस, इथे पण 4 मायनस, मग +4 - 4 गेट कॅन्सल, हे दोन्ही कॅन्सल होतील आणि 9 - 4 आन्सर आलं 5. दिस इज अवर आन्सर. ओके, नाव एक्झाम्पल 2. x - 2 = 7. इथे -2 आहे म्हणून इथे काय करतो, +2. इथे +4 होते म्हणून -4 केले होते, तसे इथे -2 आहे म्हणून +2, मग इथे +2 केलं, मग या साईडला +2. दिस 2 आर गेट कॅन्सल. x = 7 + 2 दॅट इज 9. Now division. X by 3 = 4. As 3 is divided here, so I am going to multiply by 3, multiply by 3. 3 get cancelled. X = 3 into 4, that is 12 is the answer. And last one, हे 7th मध्ये झाले म्हणून मी फास्ट घेतले. 4x = 24. 4x = 24 means we have to divide this 4x by 24 and 24 by 24. यापासून काय मिळणार पहा, 24 गेट कॅन्सल = 1 येईल, बरोबर आहे. आणि 4 6 मीन्स x/6, आणि हे 6 इकडे काय होतील, मल्टिप्लाय होतील केले 1 × 6, दॅट इज x = 6. किंवा हे असं करू शकतो, किंवा पहा, फोर मल्टिप्लाय इथे 4 मल्टिप्लाय आहे, मल्टिप्लाय डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4, 4 गेट कॅन्सल, 4 6 जा आणि वी गेट आन्सर. कसंही केलं तरी आन्सर येणार आहे. आतापर्यंत जे पाहिलं ते 7th मध्ये होतं. आता आपल्याला लेटेस्ट लर्न म्हणजे 8वी मध्ये जे काय ते पाहायचंय. ठीक आहे. Solution of equation in one variable. While solving an equation, sometimes we have to perform many operations on it. We will learn how to find solution of such equation. Study following example. आता एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्याचे कसे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे ते त्यांनी दिलेले आहे. पहिल्या एक्झाम्पल कडे कॉन्सन्ट्रेशन व्हा. आता या इथून पुढे पहा, आपल्याला जे काही सोडवायचंय किंवा मी इथून पुढे जी पद्धत सांगेल ती पद्धत तुम्ही पुस्तकामध्ये जी पद्धत आहे त्यापेक्षा थोडीशी सोपी पद्धतीने जायचं आपल्याला. ते म्हणजे पहा, उदाहरणार्थ एक्झाम्पल आहे, इथे मी लिहितो ते एक्झाम्पल. ट्वाइस in bracket x - 3 which is equal to 3/5 x + 4. ओके. हा, सिंपल. ब्रॅकेट अगोदर सोडून घ्यायचा. ब्रॅकेट सॉल्व्ह करताना ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे त्या टर्मने ब्रॅकेटला प्रत्येक
टर्मला मल्टिप्लाय करायचं. 2 into x twice x minus 2 into 3 6 again here. यापेक्षा एक सोपी स्टेप करूया. थोडस बॅकला जातो मी आणि इथे डिवाइड बाय 5 तुम्ही कन्फ्युज होताल म्हणून मी ती स्टेप घेतो अगोदर. पहा इथे डिवाइड बाय 5 आहे ना, मग या 5 ला मी काय करतो, हे 5 जे आहे ते या साईडला डिवाइड येते, या साईडला मल्टिप्लाय होतात. म्हणजेच पहा 2x minus 3 multiplied by 5 which is equal to 3x plus 4. यामध्ये पहा बिलकुल असं काही करू नका का इथे इकडे 5 आहे मग इथे मल्टिप्लाय बाय 5 इकडे मल्टिप्लाय बाय 5, हे 5च इकडे गेले, इथे 5 लिहायचेच नाही. इथे जे 5 होते ते लिहायचे नाही आणि तेच तिकडे ट्रान्सपोज केले आपण. ठीक आहे. आता पहा हे किती झाले, 5 2 5 आणि हे पहा. आता हे तुम्ही कसंही सोडवा, 2 into 5 अगोदर केलं तरीही चालेल किंवा 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तरी चालेल, जसं तुम्हाला जमेल तसं. आम्ही 2 into 5 अगोदर करतो, म्हणजेच काय होईल 10x minus 3 which is equal to 3x plus 4. आता ब्रॅकेट सॉल्व करू. 10 into x 10x 10 निगेटिव्ह म्हणजे मायनस 10 into 3 30, 3 into x 3x, 3 into 4 12. ओके. नाव हे 10x आहेत आणि हे जे 3x आहेत ते जर या साईडला नेले तर निगेटिव्ह होतील की नाही, आणि इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून मी या 3x ला इकडे नेलं, टोटल 3x ला नेलं ते निगेटिव्ह झाले. पहा निगेटिव्ह 30 जे होते ते आणि इक्वल टू 12 राहिले फक्त इकडे. निगेटिव्ह किती 7x minus 30 equal to 12. ओके. नाव 7x 30 जे मायनस आहे ते काय होतील इकडे प्लस 7x equal to 42. 7 आणि x मध्ये मल्टिप्लाय. आता तुम्ही म्हणाल सर इथे 3x इथे होते आणि इकडे मायनस झाले, मग इथे 7x आहे तिकडे, आपल्याला पूर्ण x तिथेच ठेवायचं, 7 लाच घ्यायचंय, 7 लाच घ्यायचंय. म्हणून मी काय करणार, 7 मल्टिप्लाय होतात ते डिवाइड होतात इथे. नंतर how much 6, that is 6, x equal to 6 is the answer. आणि अशा पद्धतीने लक्षात ठेवा. बुक मध्ये जे सोडून दिलेलं आहे ती प्रॉपर मेथड आहे, पण ही मेथड आपल्याला पुढे कालांतराने गेल्यानंतर यामध्ये कन्फ्युजन होऊन तुम्ही चुकू शकता, म्हणून ती मेथड आपल्याला प्रेफर करायची नाहीये. वी हॅव टू प्रेफर दिस मेथड विच इज आय एम गोइंग टू नाउ शोईंग यू दॅट मेथड इज अवर मेथड. ओके. पहा आता पुन्हा एकदा पुस्तकातली मेथड मी तुमच्या फक्त डोक्यातून घालतो आणि काय करतो तेच दाखवतो. पहा इथे मल्टिप्लाय बाय 5, त्यांनी काय केलं मल्टिप्लाय बाय 5 बोथ साईड, म्हणजेच काय झालं इथे आपण 5 ला इकडे घेतलं होतं ना ते इथे मल्टिप्लाय केलं, म्हणजे 10 पुन्हा 10 ने मल्टिप्लाय केलं 10x minus 30 सेम तेच. त्यानंतर 30 ला मी इकडे घेतलं, त्यांनी इथेच ऍड केलं आणि इथे पण घेतलं, म्हणजे हे कट झालं, म्हणजे तेच होतं जे मी केलं ते. ओके. 70 सेम 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 सगळं ते, फक्त ही मेथड रेफर करा, याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करू नका. ओके. ठीक. आपण आता काय करू, सेकंड एक्झाम्पल पण यामधलं पाहू. सेकंड एक्झाम्पल पाहण्यासाठी मी काय करतो, पेज थोडस आपल्याला पेज पाहिजे म्हणून ते पेज घेतो इकडचं थोडस. ओके. सेकंड एक्झाम्पल इज सी (9x minus 4
6x प्लस 29. कितीही कसंही असलं तर टेन्शन घ्यायचं नाही, एकदम शांततेत. सर्वात अगोदर काय ट्रान्सपोज करणं सोपं जाईल? खूप आहे. जे एक्स टर्म आहे ते एका बाजूला घ्यायचे असतात आणि ज्या कॉन्स्टंट टर्म आहे ज्याला एक्स चिकटलेला नाहीये अशा टर्मला सेपरेट जे आहे ते -4 29 आहे कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्म ह्या एका साईडला घ्यायच्या. कसंही करा जे सोयीस्कर होईल. आता सोयीस्कर इथे असं आहे का या ठिकाणी इथे हा -4 आहे. तो -4 या साईडला नेणं सोपं जाईल, तो पॉझिटिव्ह होईल. मग ती स्टेप करूया. मग ती स्टेप करायची म्हणजे इथे राहील 9x -4 तर तिकडे जाणार म्हणजे डायरेक्ट इक्वल टू साईन येणार 6x प्लस 29 आणि हे जे -4 होते ते +4 झाले इकडे किंवा +4 झाले. आता पहा हे 9x इक्वल टू हे 6x 29 आणि 4 किती 33. हे जे 6x आहे ते इकडे नेऊ, हे 6x इकडे नेऊ हो आणि ते प्लस आहेत ते काय होणार निगेटिव्ह होणार म्हणजेच 9x मायनस 6x होणार आणि इकडे राहणार 33. 9x मधून 6x गेले 3x राहिले इकडे राहिले 33. x इक्वल टू हे 3 आणि x मध्ये मल्टिप्लाय आहे त्यामुळे या 3 ला काय करायचं डिवाइड होईल इकडे म्हणजेच डिवायडेड बाय 3 आणि x इक्वल टू आलं मग 11 आणि इट्स आन्सर. इथे x इक्वल टू 11 आलेलं आहे. ओके नाउ नेक्स्ट. या ठिकाणी 2 मेथड दिलेले आहे थर्ड एक्झाम्पलला. जी आपल्याला पाहिजे ती मेथड आपण यूज करायची. ती म्हणजे पहा 2/3 + 5a = 4. आता आपण काय करणार आपल्या पद्धतीने सोडूया. ही यांची मेथड अशीच ठेवूया. पहा इथे लक्ष द्या 2/3 + 5a = 4. सगळ्यात अगोदर या ठिकाणी व्यवस्थित विचार केला तर हे जे 2/3 आहे डिवायडेड बाय 3 आहे की नाही तर 3 ने मल्टिप्लाय करू. काय करू ऑन मल्टिप्लाइंग बाय 3. पहा 2/3 ला मल्टिप्लाय बाय 3 प्लस 5a ला सुद्धा मल्टिप्लाय बाय 3 आणि या 4 ला सुद्धा मल्टिप्लाय बाय 3. अरे या ठिकाणचे 3 आणि 3 कॅन्सल होतात कारण एक डिवाइड 1 मल्टिप्लाय म्हणजे वर आणि खाली 1 कॅन्सल म्हणजे इथे राहिले ओनली 2 प्लस 5 × 3 15a which is equal to 12. These 2 is if transposed to this side then it becomes negative means there is 15a equal to 12 minus 2. 15a equal to 10. ये आणि 15 मध्ये मल्टिप्लाय आहे म्हणजे 15 इकडे डिवाइड होतील म्हणजे 10 अपॉन 15. 5 2 चा 10 5 3 चा 15. a इक्वल टू आलं 2/3 इज द आन्सर. आणि अशाच पद्धतीने लक्षात ठेवा 2/3 इज द आन्सर. ओके बाकी काही विस्तृत हे घेऊ नका. यामधली मेथड जी आहे ती नाही रेफर केली तरी चालेल. फक्त मी सांगितलेली मेथड व्यवस्थितपणे पहा. ओके या ठिकाणी आणखीन काही एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल्स पाहिच्या नंतर प्रॅक्टिस सेट 12.1 आहे तर तो हे एक्झाम्पल खूप सोपं आहे. पहा x - 7 x डिवायडेड बाय x - 2
इक्वल टू 5/4. फक्त या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे नुसतं 4 मल्टिप्लाय बाय धिस ब्रॅकेट अँड या ठिकाणी जे दुसरं आहे दिस 2 मल्टिप्लाय करायचे. म्हणजेच काय होईल पहा, 4 मल्टिप्लाय बाय x मायनस 7, 5 मल्टिप्लाय बाय x मायनस 2, 4x मायनस 28. 4 ने एकदा मल्टिप्लाय x ला केलं 4x आले, 4 ने एकदा मल्टिप्लाय 7 ला केलं 28 आले, 5 ने मल्टिप्लाय बाय x केलं 5x आले, 5 ने मल्टिप्लाय बाय 2 केलं 10 आले. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप, फोर एक्स होते आणि हे 5x होते. 5x या साईडला गेले तर निगेटिव्ह होतील. ओके. आणि -28 या साईडला गेले +28 झाले. हे -x होईल आणि हे +18 होईल. म्हणजेच x इक्वल टू -18 इज द आन्सर. आता यांनी इथे फिल इन द ब्लँक्स प्रमाणे दिलंय तर ते पहा इथे काय असेल. पहा ATM ब्रॅकेट 1 आणि इथे जर पाहिलं तर ATM -1 आहे की नाही, म्हणजेच त्या ठिकाणी त्या ब्रॅकेटमध्ये काय असेल इथेच घ्यायचं आन्सर आणि तिथंच लिहायचं असतं. म्हणजे इथे काय आलं मायनस, इथे काय आहे प्लस, इथे प्लस आहे ना, म्हणून या ठिकाणी प्लस ATM -1 +3 क्रॉस मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाय आणि या पद्धतीने M2 7/4. अशा पद्धतीने हा चॅप्टर आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. अशाच पद्धतीने शिकायचं आहे. खूप खूप सोपे उदाहरण आहेत. सर्व एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. फक्त आता त्यासाठी एकच गोष्ट असते, ती गोष्ट म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत अभ्यास करायला पाहिजे. फक्त मीच अभ्यास करून चालणार आहे का? नाही चालणार. त्यामुळे माझ्यासोबत तुम्हीही स्टडी करा. माझ्यासोबत तुमच्याही लक्षात येईल कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. आता मी एक्झाम्पल घेतलं तर माझ्यासोबत तुम्हाला सॉल्व्ह केलं. आतापर्यंत जे सॉल्व्ह एक्झाम्पल होते त्यावरून तुम्हाला खालचे काही काही आन्सर येतात का त्याचा प्रयत्न करा. थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये जा. इफ यू गो थ्रू इट देन यू फील इझी प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला ते सोपे वाटतील. बरोबर आहे. आणि माझी यानंतरची लिंक तुम्हाला मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन येईल. आज मी इथे थांबतोय.